आदर्श कोचिंग क्लासेसच्या या AC सायन्स प्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो। आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी सायन्स विषयावर आधारित वेगवेगळे नवीन व्हिडिओज अतिशय सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये मांडण्याचा या ठिकाणी आपल्यासाठी प्रयत्न करणार आहे। मला आशा आहे की माझे हे व्हिडिओ आपणास नक्की आवडतील। शेवटी आपल्याला हे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर चला बघूया आज वर्ग 10वीचा सायन्स 2 मधील चॅप्टर नंबर 7 इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी। तर सुरुवात करूया। इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी। मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय? सर्वप्रथम मायक्रोब्स म्हणजे असे सूक्ष्मजीव की जे आपल्याला नेक आईजनं आपण ज्याला पाहू शकत नाही, जे पाहण्यासाठी आपल्याला कुठला तरी मायक्रोस्कोप लागतो, एकतर कंपाऊंड मायक्रोस्कोप किंवा त्याच्यापेक्षा सूक्ष्म असतील तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची आपल्याला गरज असते। अशा प्रकारचे जे मायक्रोब्स आहेत हे खरंच आपल्यासाठी कामाचे आहेत का? आणि ते किती कामाचे आहेत? त्यांच्यापासून आपण काय बनवू शकतो? या सगळ्यांची इन्फॉर्मेशन ज्यामध्ये आलेली आहे, त्या मायक्रोबचा डिटेल स्टडी याच्यामध्ये आलेला आहे, त्यालाच म्हटलेलं आहे मायक्रोबायोलॉजी। इथे या ठिकाणी मायक्रोबायोलॉजीची डेफिनेशनसुद्धा दिलेली आहे। स्टडी ऑफ मायक्रोब्स अँड देअर यूजफुल प्रोडक्ट्स। स्टडीज ऑफ मायक्रोब्स अँड देअर यूजफुल प्रोडक्ट्स आर कॉल्ड मायक्रोबायोलॉजी। मायक्रोबचा ज्यामध्ये स्टडी होतो त्याला मायक्रोबायोलॉजी असं म्हणतात। आता बघा, मायक्रोबायोलॉजीचे दोन ब्रँचेस आहेत। देर आर द टू मेन ब्रँचेस। वन इज ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी अँड सेकंड इज इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी। या दोन प्रकारच्या ब्रँचेसमध्ये ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय आणि इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय हे आता आपण जाणून घेऊया। बघा, तर त्यानंतर आहे ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी। अशा प्रकारची मायक्रोबायोलॉजी की जी फोकस करते वेगवेगळ्या प्रकारच्या इन्झाईम्सवर। इन्झाईम्स ऑफ मायक्रोब्स। मायक्रोबचे इन्झाईम्स कोणते आहेत? मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही त्यांच्या सेल आहेत, त्यांचं DNA स्ट्रक्चर आहे, त्यांचा अभ्यास मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये करण्यात येतो। त्याचबरोबर जेनेटिक्स, मायक्रोबच्या संदर्भातील जीन्स, DNA स्ट्रक्चर, त्यांची हेरिडिटी, या सर्वांचा अभ्यास की जो जेनेटिक्समध्ये आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास जेनेटिक्स, त्याचबरोबर मॉलिक्युलर बायोलॉजी आणि इन्झाईम्स या तिन्ही गोष्टीचा फोकस हा ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये करण्यात येतो। आता या मायक्रोबायोलॉजीचा, ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजीचा यूज कुठे होतो? यूज टू प्रोड्यूस फूड अँड मेडिसिन्स ऑन लार्ज स्केल। मोठ्या प्रमाणात फूड आणि आपल्याला मेडिसिन बनवण्यासाठी ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजीचा यूज केला जातो। ॲप्लाइडचा अर्थच असा आहे की जे आपण ॲप्लाय करतो त्याला ॲप्लाइड म्हणतात। म्हणजेच ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजे आपण आपल्या डेली लाईफमध्ये यूज केल्या जाणारी मायक्रोबायोलॉजी की जी फूड तयार करते, मेडिसिन वगैरे तयार करते। मित्रांनो, त्यानंतर बघूया इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय? इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स इन इकॉनॉमिक्स। आपल्याला आपलं आर्थिक बाजू, आपली म्हणा, आपल्या देशाची म्हणा, आपली आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी, त्याचबरोबर सोशल, समाज व्यवस्था, सामाजिक बाजू चांगल्या पद्धतीनं बनवण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी, त्याचबरोबर इन्व्हायरमेंटल प्रोसेस, जेणेकरून इन्व्हायरमेंटसुद्धा आपलं चांगलं राहिलं पाहिजे, या सर्व बाजूंचा विचार करून आपल्याला इंडस्ट्रियल फील्डमध्ये मायक्रोब्सचा वापर करून नवीन नवीन प्रोडक्ट्स तयार करायचे आणि त्या प्रोडक्ट्सला आपल्याला सेल करायचं। त्यामध्ये आपली इकॉनॉमी वाढेल, आपलं सोशलसुद्धा चांगलं होईल, सोशल हेल्थ म्हणतो आपण, ते सुद्धा चांगलं होईल आणि इन्व्हायरमेंटल प्रोसेस म्हणजे इन्व्हायरमेंटसुद्धा आपल्याला क्लीन ठेवायचं आहे, छान ठेवायचं आहे। तर बघा, की फीचर्स कोणते आहेत? की फीचर्समध्ये आपण पाहिलं, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीच्या की फीचर्समध्ये फर्मेंटेशनला खूप महत्त्व आहे। कारण बरेचसे जे काही प्रोडक्ट्स आहेत हे फर्मेंटेशनच्या माध्यमातून करण्यात येतात। फर्मेंटेशन म्हणजे काय? तर विविध प्रकारचे मायक्रोब्स एखाद्या विशिष्ट कार्बन कंपाऊंडला त्या ठिकाणी फर्मेंटेड करतील आणि नवनवीन वस्तू तयार करतील। जसं की बघा, फर्मेंटेशन फॉर प्रोडक्ट्स
ज्यामध्ये ब्रेड तयार होतात फर्मेंटेशन करून, चीज तयार करण्यात येते, वाईन तयार करण्यात येते ज्याला आपण दारू म्हणतो, केमिकल्स तयार करण्यात येतात, विविध प्रकारचे मेडिसिन्स तयार करण्यात येतात. म्हणजे अशा प्रकारच्या नवनवीन जे काही प्रोडक्ट्स आहेत हे प्रोडक्ट्स फर्मेंटेशन करून, मायक्रोबच्या सहाय्याने फर्मेंटेशन करून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स तयार करण्यात येतात. त्यानंतर बघा, मायक्रोब्स फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. बघा, जशी लोकसंख्या वाढत चाललेली आहे तसं पोल्युशनसुद्धा खूप होत आहे. गार्बेज मोठ्या प्रमाणात आजूबाजूला आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सॉलिड गार्बेज असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं जे काही गार्बेज घरातून फेकलेल्या वस्तू असतील, यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा उराला, त्याला साफ करण्यासाठी मायक्रोब्स आपल्याला मदत करणार आहेत. मायक्रोबच्या मदतीनं आपल्याला इन्व्हायरमेंट आपलं क्लीन करायचं आहे. अशा प्रकारे इंडस्ट्रीयल मायक्रोबायोलॉजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रोबचा वापर होतो, नवनवीन प्रोडक्ट्स तयार होतात आणि त्याचबरोबर इन्व्हायरमेंट क्लीनसुद्धा केल्या जाते. मित्रांनो, त्यानंतर बघूया आपण डेअरी प्रोडक्ट्स. आता कमर्शियल मायक्रोबायोलॉजीचा वापर करून आपल्याला इंडस्ट्रीयल फील्डमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स कसे बनवता येतील याच्याविषयी इन्फॉर्मेशन आलेली आहे. सर्वप्रथम आलेलं आहे डेअरी प्रोडक्ट्स. डेअरी प्रोडक्ट्स म्हणजे काय? तर डेअरी प्रोडक्ट्स म्हणजे दुधापासून बनणारे पदार्थ. आता हे पदार्थ कशा प्रकारे बनवता येतात? जनरली तुम्हाला योगर्ट म्हणजेच दही, दह्याबद्दल तुम्हाला माहिती आहे, पण इंडस्ट्रीयल फील्डमध्ये दही कसं बनवतात, योगर्ट कसं बनवतात, बटर कसं बनवतात, चीज कसं बनवतात, याविषयीची एक छान अशी माहिती आपल्या या सायन्सच्या चॅप्टरमध्ये आलेली आहे. मित्रांनो, लक्ष द्या. योगर्ट प्रोडक्शन, आपल्याला दही तयार करायचं आहे. योगर्टला कर्डसुद्धा म्हणतात. हे योगर्ट आपल्याला कमर्शियल फील्डमध्ये म्हणजे कारखान्यामध्ये कशा प्रकारे तयार करतात याच्याविषयी थोडी इन्फॉर्मेशन आली आहे. फर्स्टली, आता सगळ्यात अगोदर काय करतात? फर्स्टली कंडेन्स मिल्क पावडर. कंडेन्स मिल्क पावडर म्हणजे कशी की ज्यामध्ये मिल्कपासून पावडर तयार करण्यात आलेली आहे की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स आहेत. हे प्रोटीन्स किंवा ही मिल्क पावडर आपल्याला ॲड करायची, ॲडेड इन मिल्क टू मेंटेन द नंबर ऑफ प्रोटीन्स. आपल्याला जे काही मिल्क आपण घेणार आहोत दही तयार करण्यासाठी, त्या मिल्कमध्ये आपल्याला ही कंडेन्स मिल्क पावडर ॲड करायची आहे. आणि का ॲड करायची आहे? तर त्यामध्ये आपल्याला प्रोटीनचा नंबर वाढवायचा आहे. त्या दुधामध्ये प्रोटीनचा नंबर वाढला पाहिजे. दुधात जर प्रोटीन शिल्लक असले तर दह्यामध्ये सुद्धा प्रोटीन मोठ्या प्रमाणात बनतील आणि प्रोटीनमुळे खूप सगळे फायदे आपल्याला होतील. त्यानंतर एकदा आपण ॲड केली प्रोटीन मिल्क पावडर, आपण त्यामध्ये एकदा ॲड केली त्या दुधामध्ये की नंतर पुढची स्टेप काय आहे? मिल्क इज बॉइल्ड अँड कूल टू वॉर्म टेम्परेचर. आपल्याला त्या मिल्कला एकदा बॉईल करून घ्यायचं आहे. 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याला टेम्परेचर द्यायचं आहे, त्याला बॉईल करायचं. एकदा का मिल्क बॉईल झालं की त्याच्यामधले जे जर्म्स असतील, जे पॅथोजन असतील ते सगळे डिस्ट्रॉय होतील आणि त्यानंतर पुन्हा त्याला आपल्याला कूल करायचं आहे आणि वॉर्म टेम्परेचरपर्यंत म्हणजेच कोमट अशा साध्या अवस्थेपर्यंत आपल्याला त्याला आणून सोडायचं आहे. एकदा का ते कोमट दूध तयार झालं त्या ठिकाणी की मग नंतर आपल्याला बॅक्टेरियल स्ट्रेन्स, अशा प्रकारचे बॅक्टेरिया, त्याला बॅक्टेरियन स्ट्रेन्स म्हटलेलं आहे. स्ट्रेन्स म्हणजे त्यांचा ग्रुप आहे तो. कोणकोणते बॅक्टेरिया आहेत? तर स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस. नाव बघा, अवघड नावं आहेत पण त्यांच्यापासून फायदे आपल्याला खूप सगळे आहेत. दही तयार करण्यासाठी स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी. बघा कसे नावं आहेत. Streptococcus thermophilus and Lactobacillus delbrueckii are added in lukewarm milk. lukewarm म्हणजे थोडंसं गरम असलेलं कोमट असं दूध, त्याला lukewarm milk म्हणतात. या lukewarm मिल्कमध्ये हे दोन प्राणी, ज्याला मी प्राणी म्हणतो, ते दोन मायक्रोब्स Streptococcus thermophilus, Lactobacillus delbrueckii, they are added in the lukewarm milk. मग आपल्याला ते ॲड करायचे आहेत. बघा आता या स्टेप्समध्ये आपण काय काय केलं तर सगळ्यात पहिले आपण मिल्क पावडर ॲड केली दुधामध्ये, त्याच्यामध्ये प्रोटीनचा नंबर वाढवण्यासाठी. नंतर काय केलं आपण पुढे? त्या दुधाला बॉईल केलं त्यातले जर्म्स मारून टाकण्यासाठी.
डिस्ट्रॉय करण्यासाठी पॅथोजन्स. आणि तिसऱ्या कंडिशनमध्ये आपण काय केलं तर 2 प्रकारचे युजफुल मायक्रोब्स जे आहेत स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी हे आपल्याला त्या लूकवॉर्म मिल्कमध्ये ॲड करायचे आहेत. बरं, मग ॲड करून करायचं काय, ते काय करतील ते these microbes convert lactose sugar into lactic acid and acetaldehyde like compound. 2 प्रकारच्या गोष्टी तयार होणार आहेत. बघा काय काय होणार आहे. दुधामध्ये ऑलरेडी लॅक्टोज शुगर असतो, दुधामध्ये लॅक्टोज शुगर ऑलरेडी आहे. त्या लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये होईल आणि ते कोण करणार आहे तर ते 2 प्रकारचे मायक्रोब्स, यांचे नावं मी तुम्हाला अगोदर सांगितले. ते 2 मायक्रोब्स लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये करतील आणि त्याचबरोबर ॲसिटल्डिहाइड लाईक जे कंपाऊंड आहे, ॲसिटल्डिहाइड लाईक कंपाऊंड थोडंसं ग्रीनिश कलरचं एक वेगळ्याच प्रकारचं फ्लेवर आणणारं अशा प्रकारचं ॲसिटल्डिहाइड लाईक कंपाऊंड आणि लॅक्टिक ॲसिड ह्या 2 गोष्टी त्या दुधामध्ये तयार होणार आहेत. बघा, ड्यू टू धिस टेक्चर अँड टेस्ट इज चेंज. एकदा का त्याचं लॅक्टिक ॲसिडमध्ये रूपांतर झालं, ॲसिटल्डिहाइड लाईक कंपाऊंड तयार झालं त्या मिल्कचं, की 2 गोष्टीमध्ये बदल होईल. त्या मिल्कचं टेक्चर चेंज होईल आणि टेस्टसुद्धा चेंज होईल. टेस्ट कोणती होईल बरं योगर्टची टेस्ट? हां, तर ती आहे सोवर टेस्ट, आंबट बनेल. आणि टेक्चर कसं बनेल की सुरुवातीला ते जे दूध आहे ते एकदम पातळ आहे, पाण्यासारखं आहे, लिक्विड आहे. त्यापासून टेक्चर चेंज होईल, म्हणजेच त्या ठिकाणी प्रोटीनचे जे काही आपण त्याला गोळे म्हणतो असे एका ठिकाणी येतील. त्या प्रोसेसलाच कोॲग्युलेशन ऑफ मिल्क असं म्हणतात. म्हणजे त्या दुधामध्ये जमा असलेलं जे प्रोटीन आहे ते सगळं एका ठिकाणी येते आणि त्याच्यातलं जे पाणी आहे ते एका बाजूला जाते. त्या बाजूला जाणाऱ्या पाण्याला वे असं म्हणतात. बाजूला जाणाऱ्या पाण्याला वे असं म्हणतात. वे, ते वे एका बाजूला जाते आणि त्याच्यामध्ये असणारे जे प्रोटीन्स आहेत ते एका ठिकाणी येतात. ही प्रोसेस आहे कोॲग्युलेशन. म्हणजेच सॉलिड अशा प्रकारचं ते त्या ठिकाणी बनते. जे लिक्विड वॉटर फॉर्ममध्ये आहे, जे मिल्क वॉटर फॉर्ममध्ये आहे, तेच सॉलिड फॉर्ममध्ये दह्याच्या रूपानं बनते. म्हणजे त्याचं टेक्चरसुद्धा चेंज होते. आणि सगळ्यात शेवटी आपलं काय बनते, योगर्ट इज फॉर्म. म्हणजे आपलं योगर्ट अशा प्रकारे तयार होईल, दही तयार होईल. आता योगर्ट लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवरमध्ये आवडते. सर्वच लोकांना काही एकच फ्लेवर आवडत नाही. व्यक्ती बदलला म्हणजे त्याचा फ्लेवरसुद्धा बदलतो. व्हेरियस फ्रूट्स ज्युसेस आर मिक्स इन योगर्ट टू इम्पार्ट डिफरंट फ्लेवर्स. वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट ज्युसेस, वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रॉबेरी असतील, बनाना असतील, ॲपल असतील, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट ज्युसेस हे मिक्स केले जातात. कशामध्ये तर योगर्टमध्ये, दह्यामध्ये मिक्स करतात. आणि का वेगवेगळे फ्रूट ज्यूस का मिक्स करतात? टू इम्पार्ट द डिफरंट फ्लेवर्स. आपल्याला त्या दह्याला, त्या योगर्टला वेगवेगळ्या प्रकारचा फ्लेवर्स आणण्यासाठी. आणि एक्झाम्पल आलेले आहेत स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे योगर्ट्स आहेत. अशा प्रकारे योगर्ट तयार होते इंडस्ट्रीयल फील्डमध्ये, कमर्शियल फील्डमध्ये. घरगुती कसं करतात हे तर आपल्याला माहीतच आहे. यामध्ये आज आपण जे काही योगर्टबद्दल माहिती घेतली त्यामध्ये सर्वात अगोदर आपण काय केलं, एकदा आठवण्याचा प्रयत्न करा बरं. मिल्क पावडर जी आहे ती ॲड केली दुधामध्ये प्रोटीनचा नंबर वाढवण्यासाठी. अजून काय केलं आपण तर त्या ठिकाणी आपण त्याला बॉईल केलं मिल्कला, त्याच्यातले पॅथोजन डिस्ट्रॉय होण्यासाठी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 मायक्रोब्स जे आहेत ते आपण ॲड केले. त्या मायक्रोब्सने योगर्ट तयार केलं. लॅक्टोज शुगरचं लॅक्टिक ॲसिडमध्ये रूपांतर तयार केलं. आणि अशा प्रकारे योगर्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट ज्युसेस वापरून आपण त्यांना फ्लेवर देऊ शकतो. मित्रांनो, त्यानंतर पुढचा जो डेअरी प्रोडक्ट आहे तो आहे बटर. तुम्हाला बटरबद्दल माहिती असेलच. बघा, बटर 2 प्रकारचे बटर आहेत. एक आहे स्वीट क्रीम आणि दुसरा आहे कल्चर्ड. जनरली बटरचे 2 प्रकार पडतात, स्वीट क्रीम अँड कल्चर बटर. स्वीट क्रीमला फर्मेंटेशनची आवश्यकता नसते. स्वीट क्रीमला कोणत्याच मायक्रोबची गरज पडत
नाही, पण जे कल्चर बटर आहे ते मायक्रोबच्या मदतीने फर्मेंटेशन प्रोसेस करून कल्चर बटर तयार करण्यात येते. बघा, बटरबद्दल एवढीच माहिती आलेली आहे की दोन प्रकारचे बटर आहे, स्वीट क्रीम अँड कल्चर क्रीम. आणि कल्चर कशापासून बनते तर मायक्रोब्सपासून. एवढं तुम्ही ध्यानात ठेवलं तरी चालेल. आता जाऊया आपण पुढे चीजकडे. चीज, बऱ्याच लोकांना चीज हे नाव माहिती आहे, पण चीजची टेस्टसुद्धा घेतलेली नसते. चीज नेमकं आहे काय, कुठे बनते, कसं बनते, याच्याविषयी पुढे डिटेल अशी इन्फॉर्मेशन आपल्यास आलेली आहे आपल्या या सिलेबसमध्ये. चीज की जे दुधापासून बनणारा हा एक पदार्थ आहे. बघा, त्याच्याबद्दल इथे थोड्या डायग्राम, त्याच्या ज्या इमेज आहे त्यासुद्धा दाखवण्यात आलेल्या आहेत. बघा, चीज कुठे तयार होते, मेड बाय काऊ मिल्क अबंडंटली. अबंडंटली म्हणजे कसं तर खूप मोठ्या प्रमाणात या जगामध्ये काऊ मिल्कपासून, गाईच्या दुधापासून चीज तयार होते. फर्स्टली केमिकल अँड मायक्रोबियल टेस्ट ऑफ मिल्क्स आर डन. दोन गोष्टी केल्या जातात चीज बनवण्याच्या अगोदर. असं नाही आहे की डेअरीमधून दूध आणलं आणि लगेच केलं त्याचं चीज, असं होत नाही. चीज बनवण्यासाठी सर्वप्रथम दोन प्रकारच्या टेस्ट करतात, ज्यामध्ये पहिली टेस्ट आहे केमिकल टेस्ट, की आपण डेअरीमधून आणलेल्या दुधामध्ये काही एखाद्या प्रकारचं पॉयझन तर नाही, काही हार्मफुल केमिकल तर नाही, हे अगोदर ओळखल्या जाते, आयडेंटिफाय केले जाते, त्याची टेस्ट करण्यात येते, त्याला केमिकल टेस्ट म्हणतात. आणि त्यानंतर मायक्रोबियल टेस्ट म्हणजे आपण आणलेल्या दुधामध्ये ज्याचं आपल्याला चीज बनवायचं आहे त्या दुधाची मायक्रोबियल टेस्ट करायची. म्हणजेच त्याच्यामध्ये काही पॅथोजन, काही मायक्रोब्स, व्हायरसेस ते तर ॲड नाहीत ना, ते पाहावे लागतात. आणि असतील तर त्यांना क्लीन करावं लागते, सगळ्या पॅथोजनला डिस्ट्रॉय करावं लागते. त्यानंतर ते मिल्क आपलं चीज बनायला त्यासाठी रेडी होते. एकदा का ह्या दोन्ही टेस्ट झाल्या, केमिकल टेस्ट अँड मायक्रोबियल टेस्ट, की पुढची जी प्रोसेस आहे त्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे मायक्रोब्स ॲड करायचे आहे. बघा, आपण योगर्टमध्ये 2च प्रकारचे मायक्रोब्स ॲड केले होते, यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे मायक्रोब्स ॲड करायचे आहेत. नाव बघा कसे आहेत, लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस आर मिक्स इन मिल्क. हे 3 प्रकारचे मायक्रोब्स आपल्याला मिल्कमध्ये ॲड करायचे आहेत. का ॲड करायचे आहेत, हे काय करतील, हे सुद्धा ज्याप्रमाणे योगर्टमध्ये आपण जे 2 मायक्रोब्स ॲड केले होते यांचं काम सुद्धा तेच आहे, की त्या ठिकाणी ते योगर्ट बनवण्याचं काम करतील त्या मिल्कपासून. आणि त्या मिल्कची टेस्ट कोणती बनेल, त्याच्यामध्ये सोअर टेस्ट येईल, त्याच्यामध्ये सोअरनेस येईल. एकदा का त्याच्यामध्ये सोअरनेस आला, योगर्ट तयार झालं, की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकारचे एन्झाईम्स ॲड करायचे आहेत. कोणते एन्झाईम्स ॲड करायचे बरं, एक आहे रिनेट. रिनेट नावाचं एन्झाईम्स. एन्झाईम्स म्हणजे काय, एक प्रकारचं केमिकल ज्याला आपण एन्झाईम्स म्हणतो. रिनेट एन्झाईम्स ट्रॅडिशनली यूज करायचे, म्हणजे जुन्या काळामध्ये काऊच्या ॲलिमेंटरी कॅनलपासून, ज्या काऊ असतात त्यांच्या ॲलिमेंटरी कॅनलमधून, त्यांच्या फूड पाईपमधून एक विशिष्ट प्रकारचं केमिकल काढायचे, ज्याला रिनेट म्हणतात, आणि ते यूज करायचे या चीजमध्ये. चीज बनवण्यासाठी त्याचा वापर करायचे. पण बऱ्याच लोकांना असं वाटायचं की ते नॉनव्हेज आहे, काऊपासून काढलं, त्याच्या ॲलिमेंटरी कॅनलमधून काढलं म्हणजे एक प्रकारचं ते नॉनव्हेजच बनलं चीज, म्हणून लोक खात नव्हते. परंतु त्याला ऑप्शन म्हणून आता नाउडेज प्रोटीज नावाचं जे काही एन्झाईम्स आहे ते यूज केले जाते. आता प्रोटीज कशापासून बनते तर प्रोटीज हे फंगीपासून, ज्याला आपण फंगी म्हणतो, फंजाय म्हणतो, विशिष्ट प्रकारचे नावं त्याला वेगवेगळ्या लोकांकडून दिले जातात. तर त्या फंगीपासून आजकाल प्रोटीज नावाचं जे काही एन्झाईम्स बनवतात हे या चीजमध्ये ॲड केलं जाते. चीज बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. बघा, आतापर्यंतच्या स्टेपमध्ये आपण काय काय पाहिलं तर चीज तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काऊ मिल्क लागणार आहे. त्या काऊ मिल्कच्या 2 टेस्ट होतील, केमिकल टेस्ट अँड मायक्रोबियल टेस्ट. अशा 2 प्रकारच्या टेस्ट होतील, ज्यामधून पॅथोजन हे डिस्ट्रॉय होतील, काही केमिकल असेल हार्मफुल तर ते बाजूला काढण्यात येईल. त्यानंतर 3 प्रकारचे मायक्रोब्स आपल्याला त्या मिल्कमध्ये ॲड करायचे आहेत. त्यानंतर 2 प्रकारचे, 2 म्हणण्यापेक्षा दोन्हीपैकी कुठला तरी एक आपल्याला एन्झाईम्स त्यामध्ये ॲड करायचा आहे.
प्रोटीएज नावाच्या एन्झाईम्सलाच व्हेजिटेरियन एन्झाईम्स म्हणा किंवा व्हेजिटेरियन चीज म्हणा असं सुद्धा म्हणण्यात येते. बघा त्यानंतर पुढची जी स्टेप आहे, पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला कटिंग ऑफ सॉलिड योगर्ट इंटू पीसेस, त्या 3 प्रकारच्या मायक्रोब्सनी जे काही योगर्ट तयार केलं, सॉलिड योगर्ट तयार केलं, त्या सॉलिड योगर्टचं आपल्याला कटिंग करायची आहे, त्याचे लहान लहान पीस तयार करायचे आहेत. आणि एकदा का त्याचे लहान लहान पीस तयार झाले की आपल्याला त्याला वॉश करायचं, त्याला स्वच्छ करायचं, त्याच्यानंतर त्याची रबिंग करायची. एखादा स्पंजसारखा एखादी वस्तू घेऊन आपल्याला त्याला रब करायचं आहे. त्याच्यामध्ये एक प्रकारचं त्याला एक फिनिशिंग येईल. त्याचबरोबर त्याचं प्रिझर्वेशन होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स त्या स्पंजला ॲड करून त्याचं रबिंग करायचं आपल्याला. म्हणजे टेक्स्चर तर येईल, फिनिशिंग तर येईल आणि त्याचं प्रिझर्वेशनसुद्धा होईल, एक प्रकारचा फ्लेवर त्याच्यामध्ये येईल. यासाठी रबिंग केल्या जाते. मित्रांनो सॉल्टिंग पण करतात. सॉल्टिंग करणे म्हणजे चवीसाठी त्याच्यामध्ये मीठसुद्धा ॲड केलं जाते. त्याचबरोबर मिक्सिंग इसेन्शियल मायक्रोब्स, आवश्यक ते मायक्रोब्स की जे हार्मफुल मायक्रोब्सला किल करतील, डिस्ट्रॉय करतील, अशा प्रकारचे इसेन्शियल मायक्रोब्स. त्याचबरोबर पिगमेंट्स म्हणजे कलर्ड आणि वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स, आपल्याला तो चीज वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे स्वादिष्ट लागण्यासाठी त्याच्यामध्ये फ्लेवरसुद्धा ॲड केले जातात. एकदा का या सर्व गोष्टी केल्या, वॉशिंग, रबिंग, सॉल्टिंग, मिक्सिंग, इसेन्शियल मायक्रोब्स, पिगमेंट्स, फ्लेवर्स, एकदा का हे सगळं त्याच्यामध्ये ॲड केलं की देन चीज प्रेस, त्या चीजला प्रेस केले जाते मशीनच्या साहाय्याने. त्यानंतर कट इंटू स्मॉल पीसेस, त्याचे लहान लहान पीस करतात. तुम्हाला साईडला दिसून राहिले लहान लहान छोटे छोटे पीस, असे छोटे छोटे पीस करतात. अँड स्टोअर फॉर रायपनिंग, आणि त्याला रायपनिंगसाठी म्हणजे जास्त दिवस एका ठिकाणी स्टोअर करून ठेवल्या जाते. आणि रायपनिंग करायचं म्हणजे त्याला पिकवायचं. जसं की आपण फ्रूट्स वगैरे राईप करतो तर ते वेगळ्या पद्धतीने राईप होतात. या ठिकाणी याला राईप करायचं, स्टोअर करून ठेवायचं, म्हणजे त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करायची. त्याची क्वालिटी जेवढ्या दिवस राहील चीज, तेवढी क्वालिटी त्याची इम्प्रूव्ह होईल. चीज आपण 6 महिने ठेवू शकतो स्टोअर करून, 12 महिने ठेवू शकतो, 18 महिने ठेवू शकतो असा. आणि जेवढं जुनं तेवढं त्याला जास्त महत्त्व येते आणि त्याची किंमतही वाढते, त्याची क्वालिटीसुद्धा वाढते. आता चीजचे टाईप्स कोणकोणते आहेत? तर चीजचे टाईप्स आहेत बघा, सॉफ्ट चीज, सेमी हार्ड चीज अँड हार्ड चीज. सॉफ्टमध्ये कोणकोणते एक्झाम्पल आलेले आहेत? एक आहे कॉटेज आणि दुसरं आहे क्रीम. कॉटेज चीज आणि क्रीम चीज हे सॉफ्ट चीज आहेत. सॉफ्ट म्हणजे नेमकेच बनवलेले असतात, नेमकेच काही दिवसा अगोदर बनवलेले असतात, त्यांना सॉफ्ट क्रीम असं म्हणतात. त्याचबरोबर काही दिवसानंतर कालांतराने जवळपास 6 महिन्यापर्यंत जर का आपण त्यांना ठेवलं तर त्यांच्यापासून सेमी हार्ड चीज, जे काही चेडार नावाचं जे चीज आहे, चेडार चीज हे सेमी हार्ड चीज आहे. आपल्याला ते पटकन आपण त्याला कट करू शकत नाही, ते हार्ड बनते. आणि त्याच्याही पेक्षा अजून हार्ड जे आहे ते आहे पार्मसन चीज. पार्मसन चीज की हे फारच हार्ड असते, जे लवकर तुटत नाही आणि त्याची क्वालिटीसुद्धा या वरील दोघांपेक्षा याची क्वालिटीसुद्धा वाढलेली असते आणि ते महागसुद्धा असते. सांगायचं म्हणजे चीज जास्त दिवस आपण स्टोअर करून ठेवू शकतो. जेवढं जुनं ते चांगलं, जुनं ते सोनं आपण असं म्हणतो, त्या प्रकारे चीज जेवढं जुनं असेल तेवढी त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह झालेली असते. अशा प्रकारे मार्केटमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये चीज उपलब्ध आहे. मित्रांनो आपण पाहत आहोत डेअरी प्रोडक्ट्स, ज्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहिलं योगर्टचं प्रोडक्शन कसं करायचं, बटरमध्ये 2 प्रकारचे बटर कोणते आहेत आणि चीज कसं बनवायचं, काय प्रोसेस असतात चीजच्या, हे सुद्धा पाहिलं. यानंतर पुढे जे आहे ते आहे प्रोबायोटिक. तुम्हाला प्रोबायोटिकबद्दल माहिती आहे का? एखाद्या वेळेस आपण डॉक्टरकडे गेलो, आपलं पोट साफ होत नसेल तर अशा वेळेस डॉक्टर आपल्याला दही खाण्याचा सल्ला देतात, दही भात खाण्याचा सल्ला देतात. दही खाल्ल्यानं आपल्याला नेमका फायदा काय होतो तेच यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की प्रोबायोटिक म्हणजे काय. त्या दह्यामध्ये प्रोबायोटिक असं काय आहे तर त्याच्यामध्ये आहेत ॲक्टिव्ह बॅक्टेरिया. प्रोबायोटिक कंटेन्स ॲक्टिव्ह बॅक्टेरिया लाईक लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, बिफिडोबॅक्टेरियम बिफिडम अँड लॅक्टोबॅसिलस केसी. असे 3 प्रकारचे ॲक्टिव्ह बॅक्टेरिया, जिवंत बॅक्टेरिया हे त्या प्रोबायोटिकमध्ये असतात.
मग तुम्ही म्हणसाल की जिवंत बॅक्टेरिया आहेत, मग आपण ते खायचे का, आणि त्या बॅक्टेरियापासून आपल्याला फायदा काय होईल? यस, त्याच्यापासून आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे, कारण ते युजफुल मायक्रोब्स आहेत. फाउंड इन प्रोडक्ट्स लाईक, ते कुठे कुठे फाउंड होतात बघा, तर ते योगर्टमध्ये पण असतात, केफीरमध्ये असतात. केफीर म्हणजे काय, तर दुधापासूनच बनवलेला हा एक पदार्थ आहे, लस्सीसारखा असणारा, फक्त लस्सी थोडी जास्त घट्ट असते, केफीर त्याच्यापेक्षा थोडा पातळ असतो, अशा प्रकारचा हा केफीर. त्याच्यानंतर सोवरक्रॉट, सोवरक्रॉट्स म्हणजेच पिकल्स ऑफ कॅबेज, जी पत्तागोबी आहे ज्याला आपण कॅबेज म्हणतो, त्याचं पिकल बनवलं, त्याचं लोणचं बनवलं की आपल्याला काय भेटते? सोवरक्रॉट भेटते. त्याच्यानंतर मिसो सूप, मिसो सूप सोयाबीनपासून तयार केलेलं हे मिसो सूप्स आहे. आणि त्यानंतर आहे पिकल्स, पिकल्स म्हणजेच लोणचं. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फूड स्टफमध्ये प्रोबायोटिक्स ॲड केलेले असतात. विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया जे मायक्रोब्स आहेत, युजफुल मायक्रोब्स म्हणतो आपण त्यांना, ते युजफुल मायक्रोब्स 3 प्रकारचे त्यामध्ये ॲड केले जातात. आणि हे फूडस्टफ आपण खाल्ले की ते 3ही मायक्रोब्स आपल्या शरीरामध्ये जातील. आणि बघा ते आपल्यासाठी काय महत्त्वाचे आहेत, तर त्यांच्यापासून बेनिफिट्स आहेत बघा. इम्प्रूव्ह डायजेशन, आपलं डायजेशन वाढणार आहे, म्हणजेच आपले जी पचनक्रिया म्हणतो आपण ज्याला आपण डायजेशन म्हणतो, ती इम्प्रूव्ह होणार आहे. पोट साफ होणार आहे. सपोर्ट गट हेल्थ, गट म्हणजेच काय, तर फूड पाईप किंवा एलिमेंटरी कॅनॉल, ज्याच्यामध्ये आपल्या माऊथपासून एसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन हा जो टोटल भाग आहे त्याला गट असं म्हटलेलं आहे. या गटची हेल्थ आपली इम्प्रूव्ह होणार आहे या 3 प्रकारच्या मायक्रोबपासून. पुढे सांगण्यात आलेलं आहे की रेजिस्ट हार्मफुल मायक्रोब्स, हार्मफुल मायक्रोब्सला ते रेजिस्ट करते. हार्मफुल मायक्रोब्स जे आपल्या बॉडीमध्ये असतात, फॉर एक्झाम्पल क्लॉस्ट्रिडियम, तर क्लॉस्ट्रिडियम सारखे जे हार्मफुल मायक्रोब्स आहेत त्या हार्मफुल मायक्रोब्सला डिस्ट्रॉय करण्याचं काम हे 3 प्रकारचे मायक्रोब्स आपल्याला आपल्या बॉडीमध्ये करतात. आणि ज्याच्यापासून एकदा का ते डिस्ट्रॉय झाले की मग इन्क्रीज द नंबर ऑफ ऑर द पॉप्युलेशन ऑफ गुड मायक्रोब्स, गुड मायक्रोब ज्याची आपल्या शरीराला आवश्यकता आहे, जे आपल्यासाठी आपल्या डायजेशन सिस्टीमसाठी महत्त्वाचे आहेत, असे गुड मायक्रोब्सचा पॉप्युलेशन वाढवण्यासाठी आपल्याला हे 3 प्रकारचे मायक्रोब्स मदत करतात. म्हणजेच प्रोबायोटिक हे अतिशय महत्त्वाचं प्रोडक्ट आहे की ज्यामध्ये लाईव्ह बॅक्टेरिया असतात आणि ते आपली डायजेशन सिस्टीम सुधारण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत करतात. असं हे प्रोबायोटिक की ज्यामध्ये काय आहे, ते कोणत्या वस्तू असतात आणि त्यांचे बेनिफिट्स काय. मित्रांनो, आपल्याला हे नक्की समजलं असेल. आजचा जो झालेला जो भाग आहे यामध्ये आपण मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय हे शिकलो, त्याच्या 2 ब्रँचेस कोणत्या आहेत ते आपलं झालं. त्यानंतर डेअरी प्रोडक्ट्स, त्या डेअरी प्रोडक्ट्समध्ये योगर्टचं फॉर्मेशन, बटरचं फॉर्मेशन, चीज फॉर्मेशन, त्याचबरोबर प्रोबायोटिक काय असतात या सर्वांबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. माझा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.